हॅलो. हा, नमस्कार. दादा नमस्कार. अभिराज उकांडे बोलतोय. बरं बरं, बोला. कुठून बोलता? संकनपुरीहून बोलतोय मी. संकनपुरी. आपलं हा, हा. परतूर तालुक्यातली, आष्टीच्या जवळचे. हो, हा, आपला व्हिडिओ बघितला मी आमचा ते ग्रामपंचायत टाकलेला. ते एकदम बरोबर आहे दादा. खूप चिखल झालेला आहे तिथं. ठीक आहे ठीक आहे. मी हा आष्टीचाच आहे, परतूर जवळचा आहे. हा हा. तेच ना, आमच्या गावातला कोणी आवाज उठलेला नाही, पण तुम्ही व्हिडिओ सोडला म्हणून तुम्हाला फोन लावला मी. बरं बरं, नंबर कुठून घेतला? ते नंबर माझ्या एका मित्राकडून घेतला तुमचा नंबर. बरं बरं बरं. माझा काय काय विषय काय होता? विषय असा आहे की समजा मी भाजपचाच कार्यकर्ता आहे. हा 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 राहुल भैया लोणीकरचा कार्यकर्ता आहे मी. हा हा हा. दादा माझ्या घरासमोर बेंदाड आहे, हो नाली हो, आता ग्रामपंचायत तर भाजपच्याच हातात आहे ना तिथली. आहे, पण आमचं आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय तिथं. असं आहे का? कोणत्या वार्डामध्ये आहे तुमचं? आपलं सावरगाव रोडला वेताळ नगर म्हणून आहे. हो हो, त्या वाष्ट्याच्या प्रत्येक पलीकडे. प्रत्येक प्रत्येक वेळेस काय होतं माहिती का? हा. रस्ते करतात, रस्त्याची बिलं उचलतात हो हो आणि नाले करत नाहीत. प्रत्येक प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षाला रस्ता फुटून जातो ते नाल्यामुळे. हो हो, मी आता तुमचा ते ग्रामसेवक आहे का, त्याला सुद्धा बोललो होतो. माझ्याकडे काय असाच फोन आला होता दलित वस्तीसाठी. तर सरपंच तिथलचं ते काय म्हटले, मला करतो म्हणले. मग आपण 8 दिवस 10 दिवस वाट बघितली. म्हणलं आता पाऊस चालू आहे सध्या, पाणी जमा होतं, त्यांनी मग रोगराई पसरू शकतात ना. उद्या जर मच्छर झाले, डेंग्यू मलेरिया या गोष्टी होत्यात. हा, अहो अहो, हे सरपंच आणि ग्रामसेवक हे सदस्य जे आहेत का, हो हो, हे सगळं एकाच माळीचे मणी आहेत. सगळे मिळून मिसळून खायले भाडकं. ते तर तसं झालंय ना. मग आता कोणाला कोणाची काही गरज नाहीये. आणि सर्वसामान्याच्या प्रश्नावर काही सरपंचाच्या करायचं नाही. घराकडे गेलं रस्ते नाही, का, नाल्या नाही, लाईटच्या सोयी नाही. सरपंचाच्या जर घराकडे गेलं का, हो, तर पायाला चिकूल लागत नाही. लाईटीच्या खांब्यावर एका खांब्यावर 2-2 लाईट आहेत. हा हा हा. हा, आणि आमच्या म्हणजे मग स्वतः पण, कार्यकर्त्यांचं नाही बाबा. अरे बाबा, मग आम्ही पण तुमचेच आहेत ना. आमच्यामुळे तर तुम्ही सरपंच झाले किंवा नेते झाले, सदस्य झाले. हा. ह्या गोष्टी आहे ना. मग तुमच्याच घरात जर अंधार असेल तर मग बाकीच्याला काय? आता जर तू म्हणतोय तू सुद्धा भाजपचा कार्यकर्ता आहे, समर्थन करतो त्यांना तू, मग हा. तुला जर एवढ्या अडचणी येतो, विरोधकाचं काय असेल हाल? तेच ना, मग तुम्हाला सांगतो, तालुक्यात तुम्ही माझं नाव कोणाला जरी विचारलं हो हो, तर कोणी बी सांगून तुम्हाला की अभिराज उकांडे किती कट्टर कार्यकर्ता आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. चालतंय. मी असा काय मुद्दा करतो, तुमच्या मी कानावर ग्रामसेवकला हे करतो. टाकायचा आता हे जे तुमचे काही व्हिडिओ पाठवलेले ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करू आणि बघू काय भूमिका आहे. हे जर नाही झालं तर मग आपण डायरेक्ट कलेक्टर किंवा सीओ ला यांना सुद्धा आपण संपर्क साधणार आहे. कारण की इथं पंचायत समितीला काही होऊ शकणार नाही. इथं सगळी साठगाठ आहे यांची हा. लोकल लेवलला. हा, टक्केवारीचा खेळ आहे दादा हो, सगळा. आम्हाला टक्केवारीचा खेळ आहे. ते तर मग आहेच ऐका ना. काम अस्तित्वात जर इन्स्ट्रुमेंट प्रमाणे होत नाहीत तर मग काय अर्थ आहे त्या कामाला? इन्स्ट्रुमेंट तुम्हाला प्रमाणे का काम होत नाही? तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी दादा? हा, आता हे बघा, आमच्या गावात आरो फिल्टर बसवलेलं आहे. हो 3-4 वेळा त्याची बिलं उचलली, आणखीन बंदच आहे. हो, त्या ग्रामपंचायत बसलं. हा, रिपेअरिंगच्या नावाखाली 3-4 वेळा बिलं उचलली, आणखीन बंद आहे. ठीक आहे ठीक आहे. मला एखादा जर ग्रामपंचायतचा फोटो जर अवेलेबल झाला तर तेवढा टाका. तुम्हाला प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून देतो. तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभा आहेत. आणि तुम्हाला गावातून कोणाचा तरी फोन, धमकी किंवा मेसेज काय असा आला, हो हो, बिनधास्त मला सांगा. तुमच्या पाठीमागे उभाच आहेत आम्ही. आता धमक्यांना तर आपण तर घाबरत नाही. आता हे काम करत असताना हे लोक जे काय बघा, जे शेवटी हे गुन्हेगार हरामी चोरापासून आपल्याला भेव तर राहणार. पण आपण नाही घाबरत त्याला काही. मी तुम्हाला सांगू का, मी स्वतः पोस्ट टाकल्या का, हो, मला धमकी आलेले स्वतः, तुझ्यावर बलात्काराची केस टाकू, खोट्या मग ते केस दुसरं काय करणार आहे? ते खोट्या गुन्ह्यात म्हणजे त्याला घाबरायचं नाही. हे दुसरं काहीच करू शकत नाही. यांची लायकीच ती आहे. हे म्हणजे वैचारिक लढाई कधीच लढू शकत नाही. ते काय करणार? अट्रॉसिटी, खोट्या किंवा खोटे बलात्कार, कोणाला तरी पाठवणार काहीतरी. त्याला काहीच घाबरायचं नाही. माझ्यावर ते झालेलं आहे, केलेलं आहे त्यांनीच. तेच ना. मग त्यातून आपण भेट आलेलो नाही आहे. त्या गोष्टीला, आपण भेट नाही त्या गोष्टीला. माझा मामा स्वतः उपसरपंच आहे. चालतंय. हा, देतो चालतंय. टाकून तुम्हाला. हो हो, पाठवा. हो, चालतं. ठेवू का? हो.